काल जो खून झाला त्याबद्दल थोडंसं हे सांगा आणि आरोपी जे पकडले तर सर्व स्तरातून तुमचं एक 6 तासाच्या आतमध्ये तुम्ही आरोपीचा शोध लावला, सर्व स्तरातून तुमचं कौतुक, मंचर पोलिसांचं कौतुक होतं, तर काय सांगायचं? हा जो मयत आहे गणेश त्याचा खून झाल्याची खबर मिळाली. खबर मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही स्टाफला पाठवून काय झालेलं तर खून झालेला होता. त्यानंतर आम्ही PSI धरले आणि बाकीचे स्टाफ त्यांना सांगितलं आणि त्यांनी खात्री करत असताना कलेक्टर मंडळाला खून झालेला आहे किंवा नाही कशाने झाला हे खात्री करत असताना आम्ही आमच्या जुन्या पद्धतीने मोठी जे खबरे आहेत आणि बेसिक पोलिसांच्या आधारे आम्ही सगळ्यांना माहिती काढायला सांगितली. त्या माहितीच्या आधारे आम्हाला असं कळालं की त्यात संशयित आहे त्यांच्या मागे लागलो तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचं माहिती वगैरे आधारे सगळ्या टीमला तिथं रवाना करून त्यांना आम्ही 3-4 तासात आम्ही सदर आरोपींना ताब्यात घेतलं. त्या ताब्यात घेतल्यानंतर मग त्यांनी आम्हाला हा खून केल्याची कबुली दिली. गणेश सोनवणे जो होता हा या ठिकाणी मात्र त्याचं मंचर हे गाव नाही, तर त्याचं गाव काय आहे किंवा त्याच्या मागं आता सध्या कोण कोण आहे किंवा त्याच्या कुटुंब काय आहे शोध लागला, कारण बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहिती सुद्धा. गणेश सोनवणे हा मूळ औषधी आणि त्याचा मध्यंतर ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे तो अपंग झाला होता आणि तो इथं जवळच पानटपरी चालवत होता. बाकी त्याचं लग्न झालेलं आहे असं आमचं ऐकत आहे, पण सध्या त्याची त्या मिसेस वगैरे सोबत राहत नाही. खुनाचे नेमके कारण काय होतं? हे जे खून करणारे 2 आरोपी आहेत हे त्याचे मित्रच होते. हे सगळे एकत्र बसायचे, यांची एकमेकांची ओळख होती. पण हे एकत्र बसले असताना यांच्यात तिथं वाद झाला. वादामध्ये वाद झाला आणि वादात त्यांना रागाच्या भरात हा त्यांच्याकडून झालेले खून आहे. ते मित्र होते, पण कायम एकत्र बैठकीला दारू प्यायला बसत होते असं ते सांगितलं जातं त्याच्यामध्ये. नाही, कायम एकत्र बसत नव्हते. मित्र एकमेकांच्या ओळखीचे चांगल्या ओळखीचे होते आणि त्यांचा एकमेकांचा संपर्क होता, त्याच्यामुळं ते एकत्र बसलेले होते आणि तिथं त्यांच्या ह्याच्यात वाद झाला आणि वादात त्यांनी बिअरच्या बाटलीने त्याचा खून केलेला आहे. हत्यार म्हणून ते बिअरची बाटली फोडून त्यांनी वापरली त्याच्यामध्ये. हत्यार म्हणून त्यांनी बिअरची बाटलीच वापरली. हे सराईत आहेत का आणि त्याच्या वेळी इथून मागे काही गुन्हे दाखल आहेत का? यातला एक आरोपी आहे त्याच्यावर याच्यापूर्वी एक पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे, पण अल्पवयीन होता. त्यावेळेस तो अल्पवयीन होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीची नावे काय, संशयित आरोपीची नाव काय आता? एक सिद्धेश संतोष रेणके म्हणून आहे, त्याचं वय 19 वर्ष आहे. तो राहणार जुना बैल बाजार, वानखेडेमाळा, मंचर. आणि दुसरा विघ्नेश अशोक शेवाळे, त्याचं वय 20 वर्ष आहे. तो राहणार नांदेवाडीचा आहे. आता सध्या तुम्ही ज्यावेळेस आरोपीला हजर केलं कोर्टामध्ये, कोर्टाने याच्यामध्ये काय आदेश दिलेले? कोर्टात PSI धनवे यांच्याकडे तपास आहे. PSI धनवेंनी त्यांना पोलीस कस्टडी मागितली त्यांची कोर्टात जाऊन, तर त्यावेळेस त्यांना 3 मे पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.